श्रोते हो, अब्बूजींकडून स्वामिनीचा इतिहास ऐकताना आपल्या सगळ्यांनाच नक्कीच मजा येते. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. साडी व्यवसायात असताना त्यातले बारकावे ते कसे बघायचे, हे कधी तुम्ही ऐकलत का त्यांच्याकडून? ते साडीचं जे आहे प्रमाण पाहायचं त्यांचा एक होता का वजन पाहायचं साडीचा, म्हणजे ह्याच्यात सूत किती लागलंय. सूत कधी जास्त लागला असेल त्याची विणकरी चांगली असेल, ठोस असेल ते या हिशोबाने ह्याची बॉर्डर अशी आहे, त्याची बॉर्डर तशी आहे, ह्याच्या बॉर्डरमध्ये तू हा बदल करून घे, असा त्यांनाही छंद होता त्याचा. का की पहिल्यापासून ते साडी विणत पण होते आणि लोकांना सजेस्ट पण करत होते का हा रंगसंगती याला बरोबर जाईन, तेच बरोबर. तर त्यांना ते मला शिकवत होते की ह्या पद्धतीने तू हे त्यांना करून घे, मग ते व्यवस्थित होईल आणि विकले जाणार. आणि पहिली गॅरंटी घ्यायची म्हणजे रंगाची, रंग जाऊ नये. त्याला 5 पैसे जास्त गेले तरी त्याचा विचार करू नको, परंतु रंग जे आहे साडीचा मेन जे आहे ते रंगच असतं. नाही तर पाणी टाकलं की एक साईडला लाईट झालं, एक साईडला आणून ते दुकानात तुझ्या तोंडावर मारून जातील. त्याच्यावर तू जास्त विचार कर. बरं, मग तुम्ही लहानपणी दुकानात जायचात का? मला असा एक आठवण आहे. 7वी झाल्यानंतर मला कॅम्पमध्ये मॉलेजना हायस्कूल टेक्निकलमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं वडिलांनीच. आणि मी आता गंजपेठेतून कॅम्पला जायचा म्हणजे लहान होता, लांब होता खूप, तर वडिलाबरोबरच जायचं. मग ते वडील दुकान खोलायचे, मी साफसफाई करायचा, मग शाळेच्या वेळेस शाळेला जायचा, दुपारी जेवायला यायचा, जेवण झाल्यानंतर पुन्हा शाळेला जायचा. शाळेला जाऊन आल्यानंतर दुकानातच बसायचा, का की मला इतके लांब पायी जायचा आवडत नव्हता. तर मग काय करू, मग हळूहळू माझ्या डोक्यात आला का आपण पण साडीमध्ये काय 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 चालतं ते लक्ष देऊया. खाली इकडे तिकडे बसल्यापेक्षा ते साडीमध्ये मी लक्ष घातलं. तसे माझे मित्र होते शेजारी जे आहे बी मगरलालची मुलं ते, आणि ते खरी पेढीची मुलं, हे सर्व आम्ही एकत्र खेळायचे. पण परंतु माझं लक्ष साडीमध्ये घालायचं होतं. तर श्रोते हो, असे अनेक अनुभव घेत घेत हा साडी व्यवसाय इथपर्यंत आला. असेच अनेक अनुभव आपण अजूनही ऐकणार आहोत, पण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.